तर मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। आजचा आपला व्हिडिओ हा आहे पुन्हा एकदा निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाणारा असणार आहे। तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर जरूर बघा। ही मी लिंक त्या व्हिडिओची या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण तामिणी घाटात गेलो होतो। आजही आपण एक असाच घाट एक्सप्लोअर करणार आहोत जो पुण्याच्या जवळ आहे, आणि तो घाट म्हणजे वरंधा घाट। तो वरंधा घाट साधारण अंदाजे 100 किलोमीटर लांब असेल। तर आजचा आपला प्रवास पुण्यातल्या सिंहगड रोड भागातून सुरू होऊन कात्रजच्या नवीन बोगद्यामार्गे आपण खेड शिवापूरला पोचणार। तिथून पुढे कापूरहोळ नावाचं छोटंसं गाव लागेल आपल्याला। तिथून आपल्याला भोरकडे जायचा जो रस्ता आहे उजवीकडे, त्या फाट्यानी आपल्याला भोर मार्गे वरंधा घाटात आज जायचं आहे। चला तर मग आज खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये। आपण आज पुन्हा एकदा निसर्गात जाणार आहोत आणि खूप छान अनुभव घेणार आहोत आज सुद्धा। आपण आता टोल नाका क्रॉस केला आहे आणि पेट्रोल आज जरा कमी आहे बाईकमध्ये, त्यामुळे आपण पुढच्या पंपावर पेट्रोल भरूयात आणि मग पुढचा प्रवास कंटिन्यू करूयात। चला, पेट्रोलचं भरून झालं, आता निघूयात पुढच्या प्रवासाला। आता पुढे काही अंतराने कापूरहोळचा फाटा लागेल, तिथनं आपल्याला उजवीकडे भोर मार्गे जायचं आहे। आणि आपण पोचलो आहोत कापूरहोळला। आता इथनं आपल्याला मुख्य रस्ता सोडून सर्व्हिस रोडने डावीकडे जायचं आहे आणि अशा प्रकारे आपण भोरच्या रस्त्याला लागलो आहोत। हा तुम्ही बघू शकता समोर नेकलेस पॉइंट आहे। हा पुणे भोर रस्त्यावरचा फेमस पॉइंट आहे। इथं दिसतंय तुम्हाला कसा पाण्याने नेकलेस सारखा आकार घेतलाय नदीने, त्यामुळे याला नेकलेस पॉइंट असं म्हणतात। हा खूप फेमस टुरिस्ट स्पॉट आहे आणि पावसाळ्यात तर खूप सुंदर दिसतो हा। इथं बघू शकता तुम्ही मित्रांनो, उजवीकडे ही भाटघर धरणाची भिंत आहे आणि त्यातनं हलका पाणी सोडलेलं आहे। छान नजारा आहे। आजूबाजूला सुंदर हिरवीगार शेती आहे आणि रस्ताही खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे। थोडंफार काही ठिकाणी काम चालू आहे रस्त्याचं, पण ओव्हरऑल खूप चांगला रस्ता केला आहे आत्ता हा। आत्ताच मी म्हटलं रस्ता चांगला आहे आणि हे बघा फुल ऑफ रोडिंग सुरू झालेली आहे। अर्थात हा छोटासाच पॅच आहे जिथं काम चालू आहे आजचं रस्त्याचं। रस्त्याची अवस्था फारच खराब झाली आता तर। जसं जसं भोरगाव जवळ येत आहे तसं रस्ता खराबच होत चाललाय। आता भोरगाव क्रॉस केलंय आणि आता येणार फुल मजा, अमेझिंग आपल्याला निसर्ग बघायला मिळणार आहे आता इथून पुढं। इथं तुम्ही बघू शकता नीरा देवघर धरण आहे। धरणाची भिंत सुंदर दिसते इथनं आणि हे पूर्ण बॅकवॉटर या बाजूने। क्या बात आहे, अप्रतिम, सिम्पली ग्रेट। काय अप्रतिम नजारा आहे। दोन्ही बाजूला मस्त हिरवळ आहे आणि त्यातून आपला रस्ता चाललाय। खूप अप्रतिम वाटतंय त्यावर बाईक चालवायला, खूप मजा येते। आय होप तुम्हालाही खूप व्हिडिओ आवडत असेल हा। मला कमेंट करून नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। चारही बाजूने अप्रतिम निसर्ग, हिरवाईने नटलेले डोंगर आणि त्यातून जाणारा हा वळणाचा रस्ता खास आहे, खास मित्रांनो।
मित्रांनो, इथनं आपला परतीचा प्रवास चालू होतो आहे. अनफॉर्च्युनेटली गेला अर्धा तास मी इथं थांबलो आहे. मला इथनं माझं पायच निघत नाही आहे इथनं, पण काय करणार, निघायला लागेल आपल्याला. चला तर भाई, या ब्युटिफुल व्ह्यूला बाय करून निघूयात पुण्याकडे. हा असा सुंदर निसर्ग रोज रोज आपल्याला बघायला मिळत नाही, पण ज्यावेळेला आपल्याला मिळतो चान्स त्यावेळेला आपण त्याचा पुरेपूर आनंद लुटला पाहिजे. तर आता अचानक अंधारून आलंय आणि इथं बघताय तुम्ही की ढग फार खाली आलेत आणि पावसाला हलक्या हलक्या सुरुवात झालेली आहे. फायनली आता पावसाला आज सुरुवात होतीये. मग अशी मी विचारलं तर आज सकाळपासून अजिबात पाऊस नव्हता. आज दिवसातला पहिला पाऊस आत्ता पडतोय. खूप वातावरण छान झालं आहे आत्ता, पावसाळी वातावरण, थंडगार वाटतंय. आणि ती बारीक पाऊस ऑलरेडी सुरू झाला आहे, पण हा काय फार जास्त पाऊस नाही आहे, त्यामुळे चालू शकतं आत्ता आपण. पाऊस वाढला आहे तर मित्रांनो, त्यामुळे आपण आता कडेला थांबून कॅमेरा आतमध्ये ठेवूयात आणि मग पुढचा प्रवास सुरू करूयात. तर अशा प्रकारे पाऊस इथे थांबलेला आहे आणि आपला कॅमेरा परत एकदा बाहेर आलेला आहे. तुम्ही इथं बघितलं तर असं वाटतं की एक थेंब तरी पाऊस पडलाय का नाही, पण मागं जो काय पाऊस झाला आहे त्याने मला अंतर्बाह्य ओलं करून टाकलेलं आहे. साधारण 15 किलोमीटरच्या आसपास पाऊस लागला मला, आणि अतिशय जोराचा पाऊस लागलेला. त्यामुळे आपला स्पीड पण हॅम्पर झाला, वेळ पण वाढली. त्यामुळे आता आपण निघालो आहे पुढच्या रस्त्याकडे. माझ्या मते आपण आता मगाशी जे आपण नीरा देवघर धरण बघितलं, धरणाची भिंत, त्याच्या थोडंसं अलीकडे आलेलो आहे आता. आणि इथून भोर माझ्या अंदाजे साधारण 24 किलोमीटर राहिला असेल, आणि पुणे साधारण 80 किलोमीटर आता इथून राहिला असेल. आता लवकरच आपण भोरला पोहोचणार आहोत, आणि तोपर्यंत तुम्ही हा टाइम लॅप्स एन्जॉय करा. आपण एकदा पुन्हा आलो आहोत भोरमध्ये. भोर गावात आलेलो आहोत आपण, आणि इथून पुढं थोडंसं पुढं जाऊन आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे पुण्याकडे जाण्यासाठी. A few moments later. चला आता भोर पास करून आपण पुढे निघालो आहोत. भोरच्या पुढे इतका खराब रस्ता आहे, साधारण 1-1.5 किलोमीटरचा रस्ता असेल. अतिशय खराब रस्ता आहे. जर तुम्ही टू व्हीलरवरती येणार असाल तर खरंच काळजी घ्या. अतिशय खराब रस्ता आहे. इतके खड्डे आहेत की विचारूच नका. आणि इथेही दिसतंय की रस्त्याचं काम चालू आहे, पण ॲटलिस्ट अर्धा रस्ता तरी चांगला आहे. तिथे म्हणजे तर खूपच खराब रस्ता होता. आणि आता पुन्हा एकदा आपण नेकलेस पॉईंटपाशी आलो आहोत. सकाळी आपण बघितला नेकलेस पॉईंट. आता परत नाही थांबणार मी इथे. आता हायवे पण काही फार लांब नाही राहिला, कापूरहोळचा फाटा. त्यामुळे आपण इथनं आता लगेच निघूयात आणि हायवेला लागूयात. बराच वेळाने हायवेला बाईक चालवून मजा आली. चांगलं स्पीड पकडता आला. आणि आता आपण पुन्हा एकदा पोहोचलो आहोत खेडशिवापूरच्या टोल नाक्याला. आपण इथनं आता कडेकडेने निघून जाणार आहोत. आपल्याला काय टोल भरायचा नाही. तर मित्रांनो, आपण आता ऑलमोस्ट पोहोचत आलो आहोत घरी. त्यामुळे हा व्हिडिओ आपण इथंच थांबवूयात.
तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू सो मच. असंच बघत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून मला सांगा. आणि ज्यांना कोणाला हा व्हिडिओ आवडेल असं तुम्हाला वाटतं त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. विथ दॅट सेड, खुश रहा, आनंदी रहा, मजेत रहा आणि बघत रहा. अलॉंग साईड NK.